पैशानभावी कोणालाही आपला जीव गमवावा लागू नये म्हणून केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत। या योजनांमुळेच अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर इथल्या सुधीर पोहेकर यांना जीवदान मिळालं आहे। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील रहिवासी सुधीर मनोहर पोहेकर याला 6 वर्षापासून किडनीचा त्रास जाणवू लागला होता। अशातच 41 वर्षीय सुधीर यांनी अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय किडनी तज्ञ डॉक्टर हितेश गुल्हाने यांच्याकडे तपासणी केली। 6 महिने डायलिसिस उपचार केले, मात्र डायलिसिस यावर दीर्घकाळ उपाय नसून किडनी प्रत्यारोपण हा यावरील योग्य उपाय आहे असा सल्ला डॉक्टर यांनी सुधीर यांना दिला। त्यांची आई रेखा पोहेकर हिने मुलाचा जीव वाचवण्यासाठी आपली एक किडनी सुधीर यांना देण्याचा निर्णय घेतला। जो रेसिपियंट होता तो इथे डायलिसिसचा उपचार घेत असताना 6 महिने त्याला झालेले होते आणि त्याच्यामध्ये मग त्याचे रिलेटेड पर्सन त्यांनी एक डोनर म्हणून समर्थता दर्शवली आणि त्या समर्थतेतून आपण महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून त्याची मोफत शस्त्रक्रिया इथे करण्यात आलेली आहे। याचा मला आनंद होत आहे व यामध्ये इथे किडनी ट्रान्सप्लांट व्यतिरिक्त यूरोलॉजी तसेच नेफ्रोलॉजी, डायलिसिस, पेडियाट्रिक सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सरचे पेशंटचे त्यांचे उपचार, त्यानंतर न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, हिप रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट यासारख्या सुविधा इथे सुविधा मोफतपणे पुरवल्या जात आहेत। आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे खासगी दवाखान्यात इलाज करणे शक्य नव्हते, परंतु महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सुधीर यांच्या किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन करण्यात आलं। जन आरोग्य योजनेतून सुधीर पोहेकर यांच्यावर अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळीच ऑपरेशन करून योग्य तो उपचार केला। या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे सुधीर यांनी समाधान व्यक्त केले आहे। डॉक्टरांनी योग्य मार्गदर्शन करून आणि संपूर्ण स्टाफ कर्मचाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन करून ऑपरेशन सक्सेसफुल केलं। मी असं आवाहन करतो सर्वांना की या योजनेचा भरपूर लाभ घ्यावा। किडनी पेशंटनी या योजनेचा लाभ घ्यावा, कारण हे ऑपरेशन विनामूल्य होते। गरीब लोकांनी व गरजू लोकांनी याचा भरपूर फायदा घ्यावा। सुधीर यांची पूर्वीची व ऑपरेशन झाल्यानंतरची आरोग्य स्थिती कशी होती याबद्दल किडनी तज्ञ डॉक्टर हितेश गुल्हाने यांनी सांगितले। किडनी पेशंटसाठी सगळ्यात उत्तम ट्रीटमेंटचा पर्याय म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट असते। अशाच वेळेस त्याची आई ही पुढे आली व आपल्या लेकाला किडनी देण्यास तिने समर्थता दाखवली व आम्ही सगळे तपासण्या करून यशस्वीरित्या 24 तारखेला याचं किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडली। आता तो पूर्णपणे स्वस्थ आहे। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ह्या गरीब आणि गरजू व्यक्तीसाठी वरदान ठरली आहेत। दूरदर्शन बातम्यांसाठी यशपाल वरठे, अमरावती।